10पेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादीत टाकण्याच्या आधी की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे. चला गुड फेथ मध्ये आपण पकडू की 10% याच्यातून लोक खरी असतील, परिवार खरी असतील, पण काही काही आम्हाला असे आढळलेत धर्मच वेगळे, जाती वेगळ्या, किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे, पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाहीये. हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं. तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास 1,500 आहेत, ज्यांची वय 100पेक्षा जास्ती किंवा 18पेक्षा कमी असे मतदार आहेत ते 6,076 आहेत. एपिक नंबर नसणारे 2,500 मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न असणारे हे 6,97,887 आहेत. एवढा मोठा आकडा आहे. हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो, आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला, जो कोणी या खरा देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे, युनिव्हर्सल फ्रँचाइज आहे, पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे. इथे जे आम्ही बोलत आहोत ते खूप मोठ्या संख्येने, जसं विधानसभेत झालं, मग ते हरियाणाची विधानसभा असो की महाराष्ट्राची विधानसभा असो, जे फ्रॉड मतदार दिसले. हरियाणाच्या विधानसभेत तर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो वापरले गेले. जे महाराष्ट्रात झालं, वरळीमध्ये झालं, जे मी दाखवलं ते देखील आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे. पण महाराष्ट्राचा अभ्यास असेल, हरियाणाचा अभ्यास असेल, होणार आता बिहारचा अभ्यास असेल, हा सगळी एक अकॅडमिक एक्सरसाइज होती. हे हाइंडसाइटमध्ये झालेलं आहे. आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या 29 जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे, जो आम्ही अनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल, आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी केली असेल, ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा. आत्ता लग्नाचा वेळ आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा जर घोळ असेल, म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी, म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे. इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढवून देतील. ते आता किती दिवस देतात त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे, ही विनंती केलेली आहे की बल्कमध्ये ज्या याद्या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे की ह्या वॉर्डची ह्या वॉर्डमध्ये हल्ली आहे, हजारो लोक वॉर्डमधून हल्लेले आहेत. एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं, निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आपला आत्ता जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये 48,000 मतदार होते आणि आता 42,000 झालेले आहेत. 6,000 लोकांसाठी आम्ही एक एक ऑब्जेक्शन घ्यायचं कसं? आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअली असो, त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा. मग ती पण त्यांनी आता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिला. ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि ते करतात त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे. तिसरी गोष्ट आम्ही जी मागितलेली आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे परिशिष्ट ब, ह्याच्यात त्यांनी जो एक फॉर्म दिलेला आहे संभाव्य दुबार मतदारांसाठी, त्या परिशिष्ट ब मध्ये सांगितलेलं आहे की मी अमुक अमुक याद्वारे हमी देतो की माझे नाव अमुक अमुक या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमुक अमुक प्रभागाचे जे काही क्रमांक आहे, या प्रभागातील जिल्हा परिषद निवडणूक विभागातील पंचायत समिती किंवा जे काही अमुक अमुक दिनांक त्या तारखेची एकदाच मी मतदान करीन. म्हणजे ह्या ॲनेक्शर प्रमाणे एका मतदाराला चॉईस दिलेला आहे की तुम्ही एका दिवशी एकाच मतदान क्षेत्रात तुम्ही मतदान करू शकता. पण याच्यात गफलत ही आहे की हे हमीपत्र त्याच दिवसासाठी आहे. म्हणजे मी जर मतदार असेल तर मी हे हमीपत्र देऊन एका दिवशी ZP मध्ये मतदान करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन महानगरपालिकेत मतदान करू शकतो. तर आमची ही पण मागणी आहे की हे ॲनेक्शर त्यांनी बदलावं आणि जे आम्ही सांगतोय की एका व्यक्तीला एकच मत असावं तरच त्या मताला व्हॅल्यू आहे, ते त्यांनी बदलून तसं द्यावं. ह्या तिन्ही मागण्या आणि इतर अनेक मागण्या ज्या राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की सगळ्यांनाच निवडणुका ह्या आत्तापर्यंत जसे होत आल्या फ्री अँड फेअर तशा झाल्या पाहिजेत, लोकशाही पद्धतीने झाले पाहिजेत आणि वोट चोरी ही जी आम्ही आत्ता पकडलेली आहे ती थांबली पाहिजे, तर आणि तरच ह्या पूर्ण प्रक्रियेला काही अर्थ राहील. आता आम्ही सगळं सांगितल्यानंतर अर्थात त्यांनी काही त्यांना धक्का बसला की आमचा हा आकडा आलाच कसा समोर, कारण मशीन रिडेबल नसताना पहिली गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी एवढा अभ्यास केलाच कसा. आमची प्रत्येक शाखा त्याच्यात आता कार्यरत झालेली आहे, मनसेची झालेली आहे, सगळ्याच पक्षांची झालेली आहे. अजून काही धक्कादायक गोष्टी ह्याच
नियम आणि उपनियमामधल्या आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये आणू. पण जे मी काल परवाकडे आपल्या समोर आणलं ना, जी एक यादी आम्हाला मिळाली 203 वॉर्डची, ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती. त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट, प्रकाशित डेट, तारीख ही 14 नोव्हेंबर असेल, तर मग ही तारीख 14 नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला 20 तारखेला कसं दिलं? मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे? आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे, तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे. आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला, हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे. आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे. मागण्यांची पूर्ण पत्र जे आहे ते आपल्याला देऊ, कारण त्याच्यात बारीक सारीक मागण्या पण आहेत. बारीक सारीक ह्या आत्ता मागण्यांनुसार, पण अर्थात ते निवडणुकीसाठी महत्वाच्या आहेत. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की 21 दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी. दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या. तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये. 26,319 घरं बल्कची आहेत. 8,32,000 लोक ह्याच्यात राहत आहेत. हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना. आता जसं दुसरा हा आकडे की हाऊस नंबरच नाहीये. हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना? आम्ही जर प्रचार करत असू 6,97,000 जे मतदार आहेत, जायचं कसं यांच्यापर्यंत? अर्थात टाइम फ्रेम म्हणजे आता ह्या 21 दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना. ड्राफ्ट रूलमध्ये प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी त्याच्यावर रुलिंग देणं गरजेचं आहे. नेत्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं की याद्या निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुकीला सामोरं जाणार नाही. या भूमिकेवरती संपूर्ण म्हणजे पक्ष जे आहेत ते ठाम आहेत. बघा, आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत. निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही, जनतेचं सहकार्य करायचंय की नाही. कारण तुम्ही मला सांगा ना, जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये, तुम्ही मतदान करू शकणार आहात का? तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का? तुम्ही अदानिस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का? नाही. बघा ना, आता आपण गुड फेथ मध्ये घेऊ, असा विचार करू की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केलाय. कारण मगाशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत तिथे गडबड नाही झाली आहे कुठची. तिथे मतदार याद्या वळल्या नाही आहेत. जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांच्या झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपचे, त्यांचे अजूनही गाळले गेले. तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण. विरोधी पक्षाचे आहे ते कुठले कुठले भाग आहेत? कुठले भांडूप आहे, शिवडी आहे, दिंडोशी आहे, जोगेश्वरी आहे, वरळी आहे, माहीम आहे, असे अनेक आहेत. आता कुलाब्यामध्ये आहेत, बँड्रा ईस्ट आहे. आज ज्यांना ज्यांना जमलं आणि जे कोणी लोकशाही वाचवायला लगेच त्वरित उतरतात ते सगळे आम्ही सोबत होतो. काही छोपे हात होते, काही सरळ हात आले. बघा, आता त्यांच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये. पण महत्वाची गोष्ट बघा, मी एक तुम्हाला सांगतो की ह्याच्यात सर्वच विरोधी पक्ष हे एकत्र आहेत. बघा, आता निवडणूक कशी लढणार, कोण लढणार वगैरे फार नंतरचा विषय. तिथपर्यंत पोचायला पहिलं हे सुधारायला पाहिजे ना आम्ही. हे बघा किती गट्टे आणलेत. आता ह्याच्यात एक उदाहरण आहे आपलं वॉर्डचं, जे आपण दाखवलं अनिल परब साहेब. हे बघा, हे अनिल परबजींनी तिथे दाखवलं. हा एक वॉर्ड आहे. या वॉर्डमध्ये वॉर्ड बाउंड्री वॉर्डच्या एजला कुठचे हल्ले असतील याद्या तर आम्ही समजू शकतो चुकून झालेत. वॉर्डच्या बरोबर मधल्या बिल्डिंग एक एक उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये कशा टाकू शकतात? पलीकडे 162 165 163 आणि काही काही 163 हे 6,000 मतदार आहेत. हा नाही, हा प्राथमिक अभ्यास आम्ही जो खोलावर जाऊन म्हणजे पहिले पुढे आणले लोकांसमोर ते मुंबई महानगरपालिकेचे. इतर पण महानगरपालिकेमध्ये हा गोंधळ आलेला आहे. ठाण्यात खूप मोठा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये झालेला आहे. ते आम्ही लोकांसमोर आणूच. पण आज पहिलं आम्हाला जे मागण्या करायच्या होत्या निवडणूक आयोगाकडे ते हेच होतं, ऑब्जेक्शनसाठी वेळ वाढवून द्या, 21 दिवस करा, बल्कमध्ये ऑब्जेक्शन घ्या आणि हे परिशिष्ट ब जे आहे परिशिष्ट 2 ते आम्हाला बदलून द्या. एक मिनिट. बघा, तुम्हाला सांगू का, ऐका एक मिनिट मी नाही 162 आणि 163 साकीनाका. हा,
आता तुमचा जो प्रश्न राजकीय प्रश्न आहे की कोण आले कोण नाही, मी मुद्दाम त्याला उत्तर देणार नाही, कारण उत्तर दिलं तर विषयाला फाटे फुटतात। आजचा विषय महत्वाचा आहे, कारण बघा आज आम्ही पक्ष म्हणून जरी आम्हाला पाहिलं नाही तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आमचं म्हणणं हे आहे की आमच्या मताला किंमत असायला पाहिजे। मतदार यादीतून तुमचा आक्षेप सुरू आहे, यावर भाजप सातत्याने म्हणते की तुमचा पराजय होणार आहे म्हणून तुम्ही पाठीभूमी तयार करा। पराजय करणार आहेत ना तुम्ही, मग निवडणूक तरी फ्री अँड फेअर करून करा ना, एवढी तरी हिंमत दाखवा। म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही रेवडी किंवा फ्रीबीज हे वाटण्याचा प्रयत्न करणार, सगळं करून पण तुम्हाला वोट चोरी करून जिंकावं लागतं। म्हणजे विश्वासार्हता तुमची या देशात किती कमी आहे हे स्वतः जरा आरशात पाहून लक्षात घ्यावं त्यांनी। गेल्या अनेक दिवसापासून विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार करतो, पण असं काही सोल्युशन निघालं? आम्ही सोल्युशन बघा, आमचा अभ्यास पक्का आहे आणि ते जाऊ दे, तर त्यांना थोडा त्रास होईल निवडणूक आयोगाला, पण तो त्रास आम्ही गरज पडली तर देऊ। पण त्यांचे पण क्लेम्स आणि त्या क्लेम्सचा आम्ही खरं क्लेम काय आहे तो पण आम्ही जरा काढलाय। तुम्हाला वाटतंय का हा इश्यू पब्लिक मध्ये रेझोनेट होते, कारण की नॅशनल स्टेजवरती राहुल गांधी हा इश्यू उचलताय, तुम्ही महाराष्ट्रात उचलताय, पण लार्ज स्केल असा प्रोटेस्ट हा आमचा प्रचाराचा मुद्दा कुठेच नाहीये। मी तुम्हाला सांगतो ह्याच्यात गफलत काय होते की मुंबईमध्ये तरी आणि महाराष्ट्रामध्ये तरी वोट चोरी किंवा हा जो मुद्दा आहे आमचा प्रचाराचा मुद्दा नाहीये। ही यंत्रणा आता चालू आहे, ही प्रक्रिया चालू आहे, ही प्रक्रियेत हे सुधार झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, म्हणून आम्ही आता ह्याच्यावर उतरलेलो आहे। बाकीचे मुद्दे अनेक आहेत ना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर आम्ही बोलतच आहोत। ते प्रचाराचे मुद्दे होतील, ते राजकीय मुद्दे होतील, पण हा जो मुद्दा आहे ना, जसं मी आपल्याला सांगितलं की जे आम्ही हरियाणाचं अनालिसिस पाहिलं राहुल गांधींकडून किंवा मी जे वरळीचं केलं, मुंबईचं जे करत आहोत, ही अकॅडमिक एक्सरसाइज झाली, निवडणूक झाल्यानंतर झाली। ही एक्सरसाइज आता लाईव्ह आहे आणि ह्याच्यात जर आपण मीडिया म्हणून आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, ह्याच्यात ही प्रक्रिया सुधारून ह्याच्यात जे बदल आहेत ते आणले नाहीत